नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यावं, अनिल बागणे यांचं प्रतिपादन। बुबनाळे येथील शरद कृषीच्या NSS शिबिराचं उद्घाटन। राष्ट्रीय सेवा योजना NSS अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबरोबरच समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असं आवाहन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केलं। ते बुबनाळे येथे शरद कृषी महाविद्यालय व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने NSS विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी सरपंच सौ शिवलीला ऐनापुरे प्रमुख उपस्थित होत्या। यावेळी बोलताना बागणे म्हणाले की सध्या अनेक भागात महापूर सदृश परिस्थिती निर्माण होत असून शेतकरी व नागरिकांना त्याचा मोठा फटका बसतोय। या पार्श्वभूमीवर पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन, सांडपाण्याचं नियोजन, ऊर्जा बचत आणि व्यसनमुक्ती या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रबोधन व मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। NSS शिबिर हे केवळ श्रमदानापुरतं मर्यादित नसून समाज जागृतीचं प्रभावी व्यासपीठ आहे। सरपंच सौ ऐनापुरे शिबिराच्या उपक्रमाचं कौतुक करत ग्रामविकासासाठी विद्यार्थ्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। कार्यक्रमात सुकुमार किनिंगे यांनी मनोगत व्यक्त केलं। ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र वैरागे, दिनकर मांजरे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ SR कोळी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिबिरातून सामाजिक जाणीवा दृढ करण्याचा संदेश दिला। शिबिरादरम्यान गाव स्वच्छता, वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान आणि ऊर्जा बचत या विषयावर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी प्राध्यापक दादासाहेब मगदुम यांनी शिबिराचं नियोजन केलं। यावेळी SS सलगरे, श्री BA पलके यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा भोसले यांनी केलं तर आभार प्रदर्शन कुमारी वैष्णवी पवार यांनी मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।